राज्य सरकारने काल विधिमंडळात 11,995.33 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. या पुरवणी मागण्यामध्ये सर्वाधिक 4,000.66 कोटी रुपये ऊर्जा, कामगार, उद्योग आणि खनिज कर्म विभागासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या योजनेसाठी 1,431 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा मुख्य अर्थसंकल्प येत्या 6 मार्च 2026 रोजी विधानसभेत सादर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. मोदी सरकारच्या काळात आता NCERT या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या इतिहासातील 20 पाने देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. आमदार रोहित R. पाटील यांनी विधानसभेत बोलताना शक्तीपीठ महामार्गाला आपला जोरदार विरोध दर्शवला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आजपासून 26 फेब्रुवारी भारत दौऱ्यावर असून ते त्यांची दौऱ्याची सुरुवात मुंबईहून करत आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांचा काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलिसांशी वाद झाला. पोलीस ठाण्यात FIR वरून राडा झाल्यानंतर रोहित पवारांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून CMO फोन आला. हा फोन दिवंगत अजित पवार यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासंदर्भातील चर्चेसाठी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी FIR दाखल करून न घेतल्याने रोहित पवार आता राजेंद्र आणि योगेंद्र पवार यांच्यासोबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. गेल्या 2 वर्षात राज्यातून तब्बल 93,940 महिला बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती गृह विभागाने विधानसभेत दिली. या बेपत्ता झाल्यापैकी 67,458 म्हणजेच 71.8% महिलांचा शोध लागला असून त्या सुरक्षित घरी परतल्या आहेत. याच काळात 23,421 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी 80%हून अधिक मुलींचा शोध पोलिसांनी लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिकमध्ये एका तरुणाने "तू माझी नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही" असे म्हणत स्वतःच्या प्रेयसीच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. पुणे मेट्रोमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका टोळीने भाजीवाल्यापासून ते IT इंजिनियरपर्यंत अनेकांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आज कमोडिटी मार्केट उघडतात चांदीच्या दरात प्रति किलो 5,000 रुपयापासून अधिक घसरण पाहायला मिळाली. चांदीपाठोपाठ आज सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे दरही खाली आले असून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.